सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या अतिदुर्गम पिंपळखोंड येथील रहिवासी येणूबाई नानूथूम वय 90 यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या 70 वर्षापासून ते आपल्याकडे असलेल्या पारंपरिक ज्ञान व अनुभवाच्या आधारे गावातील 300हून अधिक आदिवासी महिलांची बाळंतपणं करणारी येणूबाई धूम आज काळाच्या पडद्याआड गेल्यानं पारंपरिक ज्ञान हे कालबाह्य झालं आहे. जेमतेम 20 ते 25 वर्षांपूर्वी गावातील ज्येष्ठ महिला या सुयेरीन म्हणजे सुईण आणि दायनीचे काम करीत होत्या. यामुळे गावातील जवळपास 100% बाळंतपणं ही गावातच होत असायची. ती पण कुठल्याही प्रकारची समस्या न उद्भवता. हातात कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रियेकरिता हत्यार नसताना बाळाची नाळ कापण्यासाठी केवळ विळा किंवा ब्लेडचा वापर केला जात होता. प्रसूत महिला कितीही घाबरलेली असेल तर धीर धैर्य देत बाळंतपण केल्या जात होती. एखाद्या गर्भवती महिलेच्या पोटावर हात जरी फिरवला तरी स्पर्शानं गर्भाशयात बाळ सुखरूप आहे हे त्या सांगत होत्या. गर्भवतीच्या पोटात दुखत असेल तर सुईण रात्रभर जागी राहून प्रसूतीच्या कळांची वाट पाहत असत. नैसर्गिकपणे बाळंतपण होत असत. त्यामुळे आजच्या घडीला होणारी सिझेरियन शस्त्रक्रिया होत नसल्यानं माता व बाळ सुरक्षित राहायचे. गर्भवती महिला शेवटच्या घटकापर्यंत डोक्यावर हंड्याने पाणी भरणे, झाडझूड, स्वयंपाक पाणी, कपडे लत्ते धुणे, शेतीची कामे करीत असत. त्यामुळे शरीराची हालचाल नेहमीच होत असे. त्यामुळे नैसर्गिकरित्या सहजपणे बाळंतपण होत असायची. त्या काळी शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी चिकन माती म्हणजे चिकन माती गर्भवती महिला खात होत्या. हे पारंपरिक ज्ञान शेकडो वर्षांपासून आदिवासींना अवगत होतं. गावापासून लांब अंतरावर जंगलातील एखादी खळी, उंच डोंगरावर असलेले भिताळ माळरानावर इथून चिकणमाती आणून खोदून आणली जायची. तिचा माती निखाऱ्यावर भाजून महिला खात असत. ती चविष्ट लागत होती. यामधून शरीराला लोह कॅल्शियमची कमतरता भरून काढली जात होती. आजही शहरी भागात मुलतानी माती म्हणून बाजारात ती उपलब्ध आहे. पूर्वी 1970 ते 1972च्या दरम्यान दवाखान्याची सोय उपलब्ध नसल्यानं शासनाने सुईण, दाईन यांना त्यांच्याकडे अवगत असलेल्या पारंपरिक ज्ञानाला जोड म्हणून प्रशिक्षण दिलं. 2007 ते 2008 पासून शासनानं अशा स्वयंसेविका हे पद निर्माण केल्याने त्यांच्या मदतीने गर्भवती माता या संस्थेत प्रसूत होत आहेत. तालुक्यात 2024-2025 या वर्षात 2800 गर्भवतीपैकी केवळ 2 गर्भवती या घरीच प्रसूत झाल्या आहेत. संस्थेत प्रसूतीचं प्रमाण वाढल्यानं माता मृत्यू, बालमृत्यू दरात घसरण आणि घट झाली ही बाब आशादायी असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांनी दिली. आजही गुजरात राज्याच्या सीमेजवळ बसलेली साधारणतः 30 ते 35 अतिदुर्गम भागातील गावात सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, केंद्राचे अंतर, रस्ता, दळणवळण, खाजगी वाहनांची सोय, सरकारी 108 वाहनांची सुविधा, पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जाणे, नदीला पुराचे पाणी वाहने, वीज पुरवठा, वेळेवर वैद्यकीय सुविधा न मिळणे या समस्येवर उपाय म्हणून मात करण्यासाठी आजही सुएरीण म्हणजे सुईण किंवा दायनी या जीवनदायिनी ठरत आहेत. यात तीळ मात्र शंका नाही. शासन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शिवराम चौधरी, माजी सैनिक, पिंपळसोंड यांनी दिली. तसेच गर्भवती महिलांना शरीरातील काही घटकांच्या कमतरतेमुळे मुलतानी माती, चिकण माती खावीशी वाटते. लोह कॅल्शियमची आवश्यकता असते. त्यामुळे माती सेवन करावीशी वाटते. मात्र माती खाऊ नये कारण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. माती खाल्ल्यानं पोषक तत्वांची कमतरता होते. त्यामुळे गर्भात असलेल्या बाळाच्या विकासावर याचा परिणाम होऊ शकतो. माती खाल्ल्यानं होणाऱ्या काही समस्या पोषक तत्वांची कमतरता, इन्फेक्शन, पाचन संबंधी समस्या, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, जन्म केल्यावर बाळाचं वजन कमी होणे. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट खाऊ नये, असे देखील यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. मुलतानी मातीचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. मुलतानी मातीमध्ये बारीक सिलिकेट आणि अनेक खनिज असतात, अशी प्रतिक्रिया मिथिलेश अहिरे, वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केली. जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.